आदरणीय सचिन गोरड साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण द्यावं। ऋतिक मोरे 12 बॉल मध्ये 30 धावांचा जबरदस्त खेळ या बासमनच्या बॅटमधून आपण पाहिला, ज्याच्या जोरावरती एक चांगली टोटल सेट करण्यात आली। त्या ऋतिकला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येतंय। आणि आरपीआयचे युथ अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी जाधव साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। आदरणीय प्रवीणजी जाधव साहेब आरपीआयचे युथ अध्यक्ष यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीनं हा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। त्याचबरोबरीनं सागरजी कांबळे साहेब यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। प्रवीणजी जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। आरपीआयचे युथ अध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। त्याचबरोबरीनं सागरजी कांबळे यांना देखील आयोजन कमिटीच्या वतीनं आमचे राज इंगळे साहेब भारतीय जनता पार्टीचे करंजाडे शहर उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे। हे सगळे क्षण आपल्याला जी क्रिकच्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत। अच्छे बर्थडे बॉय आमचे मयूर फडके आपण सुद्धा या। आज ज्यांचा वाढदिवस आहे तुम्हाला पाहायला मिळतं आमचे विशू कोळी सर आपण पाहू शकाल। आज त्यांना 55 वर्ष कंप्लीट झाली, 55 आणि मग त्यांचा इथे आपण मोठ्या थाटामाटामध्ये हा वाढदिवस आपण साजरा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। मयूर फडके आज त्यांचाही वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा आपण खूप सारे शुभेच्छा देऊयात। त्यांना विनंती आपण सुद्धा या, आपला सुद्धा वाढदिवस अगदी इथे साजरा केला जातो आहे। गोलंदाज कृष्णा खडके यांना आपण पाहू शकाल। डॉक्टर्स टीम तुम्हाला पाहायला मिळत आहे। पहिला गोलंदाज अगदी आपण पाहू शकाल आणि मग चेंडू मात्र आपण पाहू शकाल अगदी खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला। आणि बॅटिंग करताना नेव्ही पाटील यांना आपण पाहू शकाल। नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप सरांना आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडला। चला मयूर फडके आपण या, आपला सुद्धा वाढदिवस इथे साजरा केला जातोय। विशू कोहली सरांचा सुद्धा आपण वाढदिवस इथे साजरा करतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून। एक डॅशिंग अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक पर्सनॅलिटी सुद्धा खूप चांगली त्यांची पाहायला मिळेल आणि त्यांचा इथे वाढदिवस आपण साजरा करूया। खरं तर विशू कोळी सर यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय। एखाद्या साऊथच्या ऍक्शन हिरो प्रमाणे ज्यांची पर्सनॅलिटी आहे ते आमचे विशू कोळी सर। ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल विशू कोहली सरांना आपण पाहताय बघा। सर आमचे मयूर फडके आपण कुठे असाल तर या, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल। आत्ताच इथून मात्र यष्टांचा वेध, क्लीन बोल्ड फलंदाज बाद होत आहेत। पहिला धक्का अगदी हॉलिडे क्रिकेट टीम आणि यांना मात्र लागतोय। चला मयूर फडके, चला मयूरजी फडके, आज आपला वाढदिवस आहे तो वाढदिवस आम्ही इथे साजरा करतोय। आमचे आयोजक बघा राजदादा इंगले खूप मेहनत घेत आहेत। चला मयूर फडके, चला आपल्यावर थांबलेत बघा।
व्यासपीठावर आपण वाढदिवस साजरा करतोय बघा. आपण आमची मयूरजी फडके आहेत आणि आमचे ऑफिशियल पंच आपण पाहत आहे विशू कोहली सर. अगदी त्यांचा वाढदिवस आज त्यांच्या दोनही अगदी बड्डे बॉय तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या घरी सुद्धा अगदी वाढदिवस साजरा तुम्हाला होताना पाहायला मिळेल. इथून मात्र सर्व त्यांची फॅमिली पाहत असेल ऑन स्क्रीनवर टीव्हीवर. अगदी विशू कोहली सरांचा आणि मयूर फडके यांचा अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केला जातोय. आमचे डीजे सज्ज आहेत. अगदी केक कटिंग केला जाईल आणि मग या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार ट्रॉफी मध्ये अगदी या दोघांचाही आपण वाढदिवस साजरा करतोय. करा.
धावसंख्या 15 पाहायला मिळतीये. 15 धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर कार्ड वर 15 रन्स तुम्ही पाहू शकाल. अगदी हॉलिडे क्रिकेट संघ आणि त्यांच्या बरोबर डॉक्टर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. सातत्याने आपण डॉक्टरांचा खेळ आपण पाहिलाय. जीएसटी टीमचा सुद्धा आपण खेळ सातत्याने पाहत असतो. चांगली कामगिरी ते करत असतात आणि मग आज मात्र त्यांना संधी मिळाली आहे आणि ती संधी अगदी उपलब्ध करताना त्यांच्या माध्यमातून ही मॅच पाहायला मिळते आहे. हॅलो, गोलंदाज सज्ज झालाय. षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत बॉलिंग मार्कवर योगीजी चिकणे सरांना आपण पाहू शकाल. डॉक्टर्स टीम आणि त्यांच्याकडून गोलंदाजी करताना तुम्ही त्यांना पाहताय. चांगली गोलंदाजी केली जाते. अद्यापर्यंत 3 षटकं चांगली आपण पाहिली. त्यानंतर 4थं षटक आणि त्याची सुरुवात झाली. त्यामध्ये आलेला हा चेंडू आपण पाहताय. अगदी वाईट चेंडू अगदी पाहायला मिळाला. अवांतर चेंडूची सांगता इथून पाहायला मिळाली आणि मेन पंच आमचे पाहत आहे विशाल असतील, दुसरे पंच आमचे अमोल असतील. अगदी त्यांचा आपण स्वागत करूया. स्पर्धेचे आयोजक आहेत. खूप सारी मेहनत सर्वांची आपण पाहत आहे. इथून मात्र चेंडू हवेमध्ये झेलसाठी सरसावलेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी आय विल टेक झेल टीपला जातोय आणि इथून मात्र विकेट बाद. विकेट क्रमांक इथून मात्र दुसरा मात्र बाद झालाय. स्वप्नील सर इथून मात्र बाद होत आहेत. न्यू बॅट्समन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. अगदी एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. धावसंख्या टोटल आहे 16 धावा. 16. 4थी ओव्हर सुरू झाली. षटक क्रमांक 4 सुरू झालाय. अगदी हॉलिडे क्रिकेट संघाला बांधून ठेवलं, थांबून ठेवलं जाते बघा. डॉक्टरांचा सराव अगदी रोज आपण पाहत असतो. डे मध्ये मॉर्निंग मध्ये आपण पाहिलं असेल. जीएसटी टीम सुद्धा मॉर्निंग मध्ये खेळताना बऱ्याच वेळेला आपण पाहतो. इथून मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क प्रॉपर नाही आहे. झेलची संधी होती बघा. झेल मात्र मिस केलाय. धावसंख्या टोटल किती मिळतील पैकी थोडीशी खराब बॅकअप मिळालाय. टोटल धावा आल्या 2 धावा जोडल्या आणि या 2च्या मदतीने धावसंख्या आता टोटल जोडली ती म्हणजे 18 धावा. 18 ऑन अ बोर्ड तुम्ही धावसंख्या पाहायला मिळते. 18 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि धावसंख्या 18 तुम्हाला पाहायला मिळेल. इथून मात्र बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक अगदी पुढे जाऊन खेळले गेलेत आणि फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला. आलाय अगदी आपण पाहू शका स्लॉट मध्ये आणि पाठवले प्लॉट मध्ये. चेंडू फरार, सीमा पार, षटकार आणि या षटकाराने धावसंख्या टोटल पुढे सरकली ती म्हणजे 24 धावा. 24 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. आता मात्र धावसंख्या 6 ने पुढे सरकली, वेगाने पुढे गेली. 24 धावा. स्ट्रेट फॉरवर्ड करतायत सरळ बॅटनं. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर साइड स्क्रीन तुम्ही पाहताय आणि मग रनआउटची संधी होती बघा. रनआउटची संधी होती परंतु क्रॉस हिट करायचं होतं. हिट होऊ शकली नाही. स्टंप पासून थोडस बाजूने चेंडू निघालाय. टोटल धावा मिळतील 3 धावा. 3 धावा मिळाल्या. 3च्या बरोबरीने धावसंख्या आता टोटल 27 धावा.
विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या गोलंदाजासाठी नाव अनिल अजित कदम यांच्याकडून. हा चेंडू आपण पाहताय अगदी एकच धाव मिळाली. एकच्या मदतीने आता मात्र धाव संख्या टोटल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 28 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 चेंडू पूर्ण झाले. पूर्वार्ध सुरू आहे आणि त्या पूर्वार्धामध्ये आता मात्र धाव संख्या जमवली आहे ती म्हणजे हॉलिडे क्रिकेट टीमनं 28 धावा. अंतिम षटक शेवटचा आपल्याला पाहायला मिळेल. डॉक्टर टीमनं टॉस जिंकला. फिल्डिंग डिपार्टमेंट प्रथम स्वीकारलाय आणि त्यानंतर मग बॅटिंगसाठी येत असताना हॉलिडे क्रिकेट संघाने आपण विचार केला. अद्यापर्यंत 28 धावा जमवल्या. नेक्स्ट मॅच साठी बघा टॉस साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचंय बघा. नारपोली टीमचा कर्णधार आणि धामणी टीमचे कर्णधार आपण सज्ज व्हायचा. गोलंदाज येत आहेत. वैभव सरणा आपण पाहताय. यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर अजितजी कदम यांच्याकडून टोटल 500 रुपये आणि विक्रम पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी. प्रत्येक षटकारासाठी बघा येणाऱ्या पुढच्या चेंडूंसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आमचे गुरु आहेत त्यांच्याकडून हे पारितोषिक लगावलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये गुरु दादा यांच्याकडून हे पारितोषिक आहे 500 रुपये. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी तुम्हाला पाहायला मिळतील. फिल्डर आता मात्र डीप मध्ये आणलाय. अगदी तुम्ही पाहू शकाल सीमेरेषेलगत आपण पाहताय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी चांगला चेंडू. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळाली. चांगला चेंडू इथून मात्र रिलीज केलाय आणि त्या चेंडूवर मात्र आता टोटल धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 29 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा पुढे आले. जागा बनवली. चेंडू बॅटवर घेतलाय आणि ज्यांच्या माध्यमातून 2 षटकार पाहायला मिळाले ते न्यू बॅट्समन आपण पाहिली होती. अगदी 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले बघा. अगदी धावसंख्या 6 पुढे सरकली. 35 धावा. आता 3 चेंडू बाकी असतील. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त होत्या काहीतरी 15 धावा होत्या परंतु आता मात्र 2 षटकामध्ये धावसंख्या वाढली. चांगला चेंडू आता कमबॅक झालाय. गोलंदाज वैभव यांचं डॉट आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आता मात्र येणारे उर्वरित आता 2 चेंडू बाकी. 35 धावा. आणखी एक चांगला चेंडू. अगदी आमची श्रेया आणि स्वराज 11 वडगर टीम राज इंगळे यांचे सर्व सहाय्यक तुम्हाला पाहायला मिळतील. खूप चांगली मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचं स्वागत करूया. आमचे बॉलबॉय गुड्डू असतील त्यांचं पण स्वागत करूया. स्पर्धेच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतायत. षटकार आले परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी. कमबॅक झालं आणि मग इथून मात्र विकेट गेली रनआउटची. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करताना अगदी 500 रुपयाचं कॅश प्राइज जे लगावलं होतं बॅट्समन साठी षटकारासाठी ते मात्र सक्सेसफुली अगदी ऑनलाईन पेमेंट इथून केलेलं आहे. आपण चेक करू शकता आपल्या मोबाईलवर. कारण सध्याचा अगदी ट्रेंड जर आपण पाहिला खिशामध्ये आपण पाहिलं तर म्हणजे अगदी जर विचार केला ना कॅश कमी पाहायला मिळेल परंतु अगदी ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून अगदी लगेच पेमेंट अगदी पाहायला मिळत असतं. आणि काल अगदी न्यूज सुद्धा मी पाहिली की त्याच्यावर सुद्धा आता अगदी कर आकारला जाणार आहे. या सुद्धा गोष्टी पाहायला मिळतील. कालांतराने या गोष्टी नक्कीच पाहायला मिळतील परंतु इथून मात्र टार्गेट असेल टोटल 36 धावेचं. येणारी 5 षटके 30 चेंडू करायचे त्या डॉक्टर्स टीमला. 36 धावा हॉलिडे क्रिकेट संघाच्या समोर.
चला बॅट्समन मैदानामध्ये उतरायचे. सलामीची जोडी 36 धावा करायच्या आहेत. येणारे चेंडू असतील 30 चेंडू अगदी पाहायला मिळतील. 5 षटका आणि 36चा टार्गेट डॉक्टर टीम साठी. चला बॅटिंग साठी लगेच सज्ज व्हा आपण मैदानामध्ये. चला ताबा घ्या मैदानाचा. चला सलामीला उतरायचं आहे. गणपती बाप्पाचं नाव घेतलं जात आहे. गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं जात आहे आणि त्यानंतर मात्र मैदानामध्ये उतरताना सलामीची जोडी पाहायला मिळेल तुम्हाला. नक्कीच आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये अगदी जर आपण विचार केला या डॉक्टर्सनी घेतलेली मेहनत खूप चांगली राहिली होती. कारण इतका धोका होता की भाऊ घरातील माणूस अगदी कोरोना पॉझिटिव्ह आहे असं समजलं आपापसातील नातेवाईक ते सुद्धा लांब पळत होते. या गोष्टी सुद्धा आपण पाहिल्या. परंतु त्या कालखंडामध्ये डॉक्टरांची मेहनत इतकी चांगली राहिली आपल्या जीवाची पर्वा न करताना. मग भले काही असेल परंतु त्यांनी खूप मेहनत घेतली आणि चांगल्या पद्धतीनं पेशंटला ट्रीट केलं. चांगले सल्ले दिले. चला टॉस करूया बघा आपण. एका बाजूला धामणी टीम आणि दुसऱ्या बाजूला नारपोली संघाचे कर्णधार. चला दोन्ही टीम आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. चला धामणी टीम आमचे मोरे भाऊ आपण टॉस साठी या. चला 2 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विक्रमजी पाटील आणि अनिलजी कदम अजित कदम 2 षटकारांसाठी 1,000 रुपये. पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवर मात्र आलाय बॅट्समन होते या वेळेला गौरव आणि त्यांच्या बॅट मधून षटकार आलाय. आणखी एक जर षटकार आला तर 2,000 रुपये अगदी एटीएम मधून मायनस होतील बघा. अनिलजी साहेबांच्या माध्यमातून 1,000, विक्रम साहेबांच्या माध्यमातून 1,000 असे 2,000. 2 षटकार आणि मग त्यानंतर 1 षटकार 1,000 रुपयाला 2,000. चला टॉस साठी नॉर्पोली टीमचे कर्णधार येत आहेत. आम्ही टीमचे कर्णधार आले. टॉस करूया आपण. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. मी डॉक्टर विक्रमजी यांना विनंती करतो आपण टॉस करा. सेकंड राऊंडची सेकंड मॅच दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना जो जिंकेल तो मात्र अक्षय 11 क्रिकेट संघ कुडावे संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. नारपोली आणि धामणी अशी मॅच असेल. टॉस केला जाईल. विक्रमजी पाटील डॉक्टर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दांडीगुल यष्टांचा वेध अगदी इथून मात्र फलंदाज बाद होत आहेत. शुभम मात्र बॅट्समन इथून सलामीला आले होते ते बाद झालेत आणि त्यांच्या जागेवर न्यू बॅट्समन येत आहेत. अरुणेशजी शिंदे. टॉस जिंकला धामणी टीमनं. जसा सामना संपेल तसं डिसिजनवर अंमल करा आपण. आणि नेक्स्ट मॅच नारपोली विपक्ष धामणी बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जो जिंकेल तो अंतिम मॅच मध्ये अगदी क्वार्टर फायनल मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजच्या रात्रीमधून कोणता संघ अंतिम 4 साठी पात्र असेल. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं वर्चस्व गाजवलं. बॅटिंग फारशी पाहायला मिळालं नाही तरी गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकले. अगदी मी 11 आपण पाहू शकाल. जय हनुमान क्रिकेट संघ नेरे संघानं अंतिम 4 मध्ये प्रवेश केला. कालच्या रात्रीमध्ये यंगस्टार 11 बंगारपाडा टीमनं अंतिम 4 मध्ये प्रवेश केला. आणि मग आजच्या रात्रीमधून कोणता संघ पुढे जाताना पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅट मधील ही स्पर्धा तुम्ही पाहता एन्जॉय करताय. आणि ही स्पर्धा जर आपण विचार केली एक विलोभनीय उंच शिखरावर आरूढ होत असताना सक्सेस मात्र या स्पर्धेला आयोजकांना मिळत आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला जी मालिकावीराची बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे ते रुपेशजी ठोंबरे बिंदास पनवेल तालुका प्रमुख आपण पाहताय शिवसेना शिंदे गट आपण पाहू शकाल. त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी शॉर्ट मध्ये आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल 8 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर या स्पर्धेसाठी जितके 4 दिवसामध्ये चेंडू लागतील ते आम्हाला पुरवलेत ते आमचे बलिरामजी भोईर माजी ग्रामपंचायत सदस्य,
सुनील भोईर यांच्याकडून 4 दिवस पाण्याची व्यवस्था अगदी टँकरनं पाणी देत आहेत. मॅच सुरू होण्याआधी मैदानावर वापरण्यासाठी फटका चांगला अगदी लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे आणि गौरव बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील ज्याने षटकार मारला होता त्यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. टीमची धावसंख्या 12 धावा. त्यानंतर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्हाचे ज्या ट्रॉफीज आम्हाला दिलेत ते रामदासजी शेवाळे साहेब शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख, त्यानंतर आमचे विनोद भाऊ साबळे असतील शिवसेनेचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. हा चेंडू आपण पाहू शकाल. आणखी एक चांगला फटका विक्रमजी मोरे आहेत. थोडंसं फंबल, क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचा, चेंडूला अडवू शकले नाही. डबल अटेम्प्ट मध्ये अडवलाय. मिळतील 2च्या बरोबरीने आता 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, फिनिश झालाय. धावसंख्या 14. त्यानंतर आमचे प्रदीपजी गायकवाड असतील बांबू सोसायटी जिल्हा अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह आणि सामनावीर ट्रॉफी दिल्यात. मंगेश दत्ता शेलार विद्यमान सरपंच करंजळे ग्रामपंचायत ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या 4ही ट्रॉफीज आम्हाला दिल्या, त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर विनेशजी गायकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपये रोख रक्कम ग्रामपंचायत सदस्य. त्यानंतर जयजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आम्हाला फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी ज्या आम्हाला सायकल दिले त्यांचा पण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे नंदकुमारजी भोईर ग्रामपंचायत सदस्य, धनराशी आम्हाला 1,000 रुपये या स्पर्धेसाठी आले, त्यांचा पण स्वागत करूया. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आपलं सहकार्य दिलंय, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आपला हातभार लावलाय त्या सर्वांचं आपण करूया आमदार ट्रॉफी मध्ये स्वागत. अगदी स्वर्गीय रतन बुवा आपण पाहताय जी स्पर्धा सुरू आहे रायगड ठाणा आणि त्यांच्या बरोबरीनं रेस्ट ऑफ इंडिया अशी मॅच चालू आहे. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे रायगड ठाणा टीमला. आणि अगदी आपण पाहू शकाल मिस फिल्डिंग पाहायला मिळाली बघा. रेस्ट ऑफ इंडिया टीमची मिस फिल्डिंग पाहायला मिळाली जिथे 1 मध्ये 2 धावेची गरज होती आणि तो सामना मात्र जिंकलाय. ठाणे इन्क्लूड रायगड असे 2 संघ अगदी होते आणि मग तो सामना जिंकलाय तो म्हणजे रायगड ठाणे संघाला. रतन बुवा अगदी मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय आणि त्या स्पर्धेमध्ये हा सामना मात्र जिंकलाय, त्यांचं स्वागत करूया, अभिनंदन करूया. स्विच हिट केलं जात आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा फटका पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवर मात्र टोटल धावसंख्या जोडली 19 धावा. 17 धावेची गरज, 19 धावा जोडतायत. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या आता पुढे सरकतीये. धावसंख्या आता टोटल 23 धावा. आता 14 धावेची गरज आहे. 14 धावेची गरज. गौरव यांची बॅटिंग काय सुरू आहे बघा, अप्रतिम केली. धुवाधार पारी, चौकार षटकार, षटकार चौकार, अप्रतिम कामगिरी करतायत, चांगला खेळ दाखवतायत. कारण डॉक्टर जर आपण पाहिलं ना हॉस्पिटल्स क्लिनिक तिथे सुद्धा त्यांची कामगिरी चांगली असते. आणि मग त्यानंतर जर आपण पाहिलं तर मैदानावर सुद्धा सध्याच्या घडीला एक चांगला खेळ आपण त्यांचा पाहत असतो. डॉक्टरांची जी अमित प्रीमियर लीग असते ना ओवळ्याच्या मैदानावर, आवर्जून सांगेन ती पहा सर्वांनी. काय दर्जेदार आयोजन, गेल्या वर्षी पहिल्या वर्षाचं आयोजन होतं आणि अगदी रायगडमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटची जी स्पर्धा होते ना तशी आयोजन होतं. जेवणाची व्यवस्था, व्यासपीठ, लाईव्ह सर्व गोष्टी.
धावसंख्या आता टोटल जोडली जातीये 25 धावा. 11 धावेची गरज आहे. 11 धावेची गरज अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज नवीन गोलंदाज येत आहेत. 11 धावेची गरज असेल. आता 36 करायचे आहेत. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आमदार ट्रॉफी विक्रांतदादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल जागा बनवली, रूम शोधलाय. काय पळतायत बघा, काय पळतायत. जीएसटी अधिकारी आपण पाहू शकाल सावंत साहेबांना आपण पाहत आहे. अगदी चेंडूच्या मागे पळत होते परंतु अडू शकले नाही, मिळाला चौकार. सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना अतिश दादा, जीएसटी म्हटलं तर अगदी बिलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही कोणतीही गोष्ट खरेदी करा, कोणत्याही दुकानातून स्टोअर मधून अगदी तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यावर तुम्हाला इन्क्लूड 8% प्लस 16% जीएसटी, अगदी 18% या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कारण मग वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अगदी फूडसाठी वेगळं जीएसटी असेल तुमचं, मग कॉस्मेटिकसाठी वेगळं जीएसटी असेल, गोळ्या औषधांसाठी वेगळं जीएसटी असेल. फटका चांगला आलाय, जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक, सरळ सीमारेषेच्या बाहेर. सामना इथून मात्र फिनिश झालाय. सामना संपलाय. षटकारानं सामना जिंकला डॉक्टर टीमनं. चला हस्तांदोलन करा आणि अगदी चला टॉस जिंकलाय धामणी टीमनं. चला डिसिजन वर अंमल करा. मॅन ऑफ द मॅच साठी या बघा. गौरव सरांना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. मी प्रवीणजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे नामांकन द्यायचं आहे. 29 धावा त्यांच्या बॅटिंग मधून आपण पाहिल्या. आणि मग धामणी आणि नारपोली अशी मॅच असेल. सामना असेल 4 षटकांचा. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना जो जिंकेल तो पुढे जाऊन कुडावे संघासमोर खेळेल. आणि मग पुढच्या अगदी मास साठी आणि 17 साठी आवाज ऐकूया आपण आमच्या अमितजी पाटील सरांचा. मॅन ऑफ द मॅच गौरव आहेत. 29 धावा जोडल्या. गौरव ठाकूर सरांचं इथे हे नामांकन त्यांना दिलं जाईल. चला मॅन ऑफ द मॅच गौरव सर आपण द्यायचं आहे. 9 चेंडू आणि 29 धावांची खेळी केली. 36 धावांची गरज असताना आणि ते ठरले या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. टॉसविन संघ धामणी तुमचा डिसिजन बॅटिंग. चला नारपोली संघ लगेच